सर, मला एक प्रश्न पडला होता. ॲक्च्युली हा माझा पर्सनल प्रश्न आहे. तर जेव्हा आपण बेडवर झोपतो त्यावेळेस कुठल्या दिशेला आपलं डोकं असलं पाहिजे, हा मला प्रश्न पडला होता. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघ मयूर, वास्तुशास्त्र असं सांगतं की झोपताना तुमचं डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला असावे. त्याच्यापेक्षा आणखीन दुसरा ऑप्शन असा दिला जातो किंवा तुमचं झोपताना डोकं पूर्वेला असावं आणि पाय पश्चिमेला असावे. ह्यामागे शास्त्रीय कारण आहे. आपल्या पृथ्वीच्या गर्भातनं जाणारं, ज्याला आपण जिओमॅग्नेटिक फील्ड म्हणतो, याचा आणि आपल्या शरीरातल्या मॅग्नेटिक फील्डचा योग्य समन्वय साधावा, हा त्यामागचा शास्त्रीय आधार असल्याकारणामुळे शास्त्र असं सांगतं की दक्षिणेला डोकं करून झोपावं किंवा पूर्वेला डोकं करून झोपावं. त्यात आणखीन थोडं स्पेसिफिक जायचं झालं तर विवाहित व्यक्तीने दक्षिणेकडे डोकं करून झोपावं आणि वयस्कर व्यक्ती किंवा जे लहान मुलं आहे, ज्यांचं शिक्षण चालू आहे, त्यांनी ज्ञान ग्रहण करण्याच्या उद्देशाने पूर्वेकडे डोकं करून झोपावं, असा वास्तुशास्त्रात नियम सांगितला जातो.